बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपले स्वागत आहे निर्भीड विचार न्यूज मध्ये। आज आपण आहोत शिवपुराण कथेच्या या प्रांगणावर। आज कथेचा दुसरा दिवस आहे आणि आपण काही आयोजकांशी संवाद साधणार आहोत। श्री शिवाय नमस्ते। आपल्या अनेक दिवसांची परिश्रमाला यश आले आणि तो दिवस आला या दिवशी बाबांनी आपले शिरपूर नगरीत पदार्पण केले आणि उभ्या महाराष्ट्राने पाहिलं बाबांचं कसं आपण जल्लोषाने स्वागत केले। आपली जी मनोकामना होती की शिरपूर शहरात शिवपुराण कथा संपन्न व्हावी, ही मनोकामना जवळपास सफल झाली। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मनोकामना गेल्या 1.5-2 वर्षापासून संकल्प केला होता की आज जे बाबा आलेत, हा संकल्प गेल्या 1.5-2 वर्षापासून होता आणि मनात ठरवलं होतं की बाबांना आपण हिंदुत्व सनातन एकत्र यावं, सर्व समाज एकत्र यावा म्हणून आम्ही ते विचार केला होता आणि आज ते प्रत्यक्ष अवतरत आहे। त्यामुळे खूप आनंद होतोय आणि माझ्यापेक्षा आपल्या शिरपूर तालुक्यातल्या शहरातल्या सर्व शिवभक्त महिला आहेत, यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला खूप समाधान वाटतंय। त्यांची इच्छा होती की बाबा शिरपूरला आले पाहिजे आणि बाबा आज शिरपूरला येऊन 1 दिवस झाला आणि आज दुसरा दिवस सुरू आहे। आपल्या शहरात शिवपुराण कथेला सुरुवात झाली। आज कथेचा दुसरा दिवस आहे। आपलं स्वप्न साकार होताना आपल्या मनाच्या विशेष भावना काय असतील? मनातील विशेष भावना तर ह्याच आहेत की पूर्ण शिरपूरच्या इतिहासामध्ये आतापर्यंत हिंदूंचा एवढा मोठा महासंगम आजपर्यंत कुठे बघितला नाही। भविष्यात पुढची पिढी काय करेल ते मी सांगू शकत नाही, पण आता आपल्या पिढीने याची तेही याची डोळा आज सर्व हिंदू एक हिंदू तिथे येतोय, काम करतोय। त्यामुळे मनाला खूप समाधान आहे आणि हे 6 दिवस देखील भोले बाबाला प्रार्थना आहे की 6 दिवस देखील असेच चांगले जावत असं मला वाटतं। हे आयोजन म्हणजे फार मोठे आव्हान आहे। हे आयोजन करणे सोपी गोष्ट नाही। हे करत असताना तुम्हाला नागरिकांचा आणि प्रशासनाच्या कशा प्रकारचे सहभाग लाभला? सर्वप्रथम तर मी नागरिक आणि विशेषतः नारी शक्तीला खूप मानावं लागेल। आमच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आम्ही जर 70च्या स्पीडने पळतोय तर नारी शक्ती 120च्या स्पीडने काम करते। पहिला असा कार्यक्रम आहे की जिथं आपण म्हणतो ना 50% महिलांना आरक्षण द्या, तर आम्ही इथं अर्धी कमान आपल्या महिला भगिनीच्या हातात दिली आणि ते आमच्यापेक्षा जास्त काम आणि मदत करत आहे। बरं, अजून आज कथेचा दुसरा दिवस आहे। जवळपास 5 दिवसांची कथा आपल्या प्रांगणात अजून संपन्न होणे बाकी आहे। त्या निमित्ताने आपण भाविकांना आणि नागरिकांना काय आवाहन करणार? मी भाविकांना काय सांगू शकेल, समितीच्या वतीनं ज्या काही उपाययोजना जे काही नियोजन होतं ते आम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय, पण आता सर्व भाविकांनी देखील या नियोजनामध्ये आपलं पूर्ण समर्पण दिलं तर निश्चितच हा कार्यक्रम चांगला होणार आहे। सर्व भाविक देखील खूप मदत करतायत। विशेषतः समितीने ज्यांना स्वयंसेवक म्हणून नेमणूक केली ते सर्व स्वयंसेवक खूप मदत करून राहिले आणि शिरपूर तालुक्यातील पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, माननीय तहसीलदार साहेबांचं प्रशासन असेल, आरोग्य अधिकारी डॉक्टर पावरा असतील, आपले उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर असोसिएशन असेल, MSCBचे अधिकारी असतील, वायरमॅन असतील, हे देखील खूप मदत करतायत। नाभिक समाज बिचारा स्वतः फ्रीमध्ये आलेल्या भक्तांचे शेविंग दाढी करताय, कटिंग करताय आणि वायरमॅन जी लोक आहेत, प्लंबर लोकांचं मी विशेष कौतुक करेल। आमच्या शिरपूर तालुक्यातील सर्व प्लंबर इथं रात्रदिवस काम करतायत। प्रदीप राजपूत आणि प्रकाश पाटील यांची सर्व पाणी टँकरवाल्यांची टीम आणि सर्व प्लंबरांची टीम या नागरिकांना भक्तांना पाणी पाजण्याचं काम हे सर्व लोक करतात। त्यांचे मी विशेष आभार आणि कौतुक करेन। धन्यवाद। शिरपूर शहरातील आणि तालुक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया या सर्व मीडियाचे सर्व पत्रकार बांधव देखील आम्हाला वेळोवेळी मदत करतायत आणि पूर्ण प्रक्षेपण करतायत, बातम्या लावतात। त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। श्री शिवाय नमस्ते। धन्यवाद। आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आपण ही सर्व टेलिकास्ट आपण सर्वांपर्यंत पोहोचावं अशी मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। तर आपल्या सोबत होते आयोजक हेमंत पाटील।